नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय आयर्न, फायबर आणि विटॅमिन्सचा खजिना असलेली पौष्टिक अशी पालकची भाजी. अगदी झटपट तयार होणारी ही भाजी खायला सुद्धा तितकीच चविष्ट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पालकची जुडी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊया. त्याकरिता मी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच बारीक चिरलेला कांदा घालून हे सर्व तेलावर परतवून घ्यायचं आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. कांदा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. परतवून झाल्यानंतर यामध्ये मी हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मसाले सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. मसाले परतवून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला पालक घालायचा आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे. पालकची भाजी शिजवण्याकरता फारसा जास्त काही वेळ लागत नाही. व्यवस्थित पालक मिसळून झाल्यानंतर आपण कढईवर झाकण ठेवणार आहोत आणि 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेणार आहोत. आता 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढूया आणि पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे. इथे तुम्हाला ओलं खोबरं हवं असेल तर तुम्ही इथे घालू शकता. आपली पौष्टिक पालकची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.